लाओत्सेचा ताऊबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अबलेतील बल, भाग 1. लाओत्से सांगतो की त्याची हाडे मऊ असतात, त्याचे स्नायू नाजूक असतात, तरीही त्याची पकड घट्ट असते. ज्याच्या देहात ताकद आहे, जोर आहे, शक्ती आहे, त्याला बलवान, पैलवान, शक्तिवान असे म्हणले जाते. ज्याच्याजवळ ही अशी शक्ती नसते त्याला अबला असे ओळखले जाते. महिलांना अबला असे म्हणले जाते, परंतु त्या शारीरिक शक्ती सोडल्यास इतर सर्व बाबतीत पुरुषांप्रमाणेच सक्षम असतात. किंबहुना काही बाबतीत त्या पुरुषांपेक्षा जास्त सक्षम असतात. अध्यात्मात तर त्या पुरुषांपेक्षा कित्येक पावले नैसर्गिकपणेच पुढे असतात. माझ्या मते याच कारणाने मत्सरित होऊन पुरुषांनी केवळ ताकदीच्या जोरावर त्यांना अध्यात्माची वाट पूर्वी बंद केली असावी. आता सुदैवाने काळ बदलला आहे आणि त्यांना पुन्हा अध्यात्माचे दार सताड उघडे केले गेले आहे. आता महिला धार्मिक पौरोहित्यही करू लागले आहेत, तसेच योग उपासना करू लागले आहेत. जे दुर्दैवाने दैववशात देहादी इंद्रियांनी दुर्बल असतात तेही अबल घटक म्हणूनच ओळखले जातात. कोणी अंध असतो, बहिरा असतो, मुका असतो, हातापायाने अधू असतो, विकलांग असतो, असे धडधाकट असलेल्यांसारखे काम करू शकत नाहीत. त्यामुळे समाजाकडून त्यांना सहानुभूती मिळते. हीच त्यांची ताकद असते. अशांना समाज आपणहून पुढे येऊन भरपूर मदत करतो. अशांसाठी स्वतंत्र संस्था स्थापन केल्या जातात. तेथे त्यांना दया म्हणून नव्हे तर स्वावलंबी करून जीवन जगायला शिकवले जाते. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उपकरणे शोधून काढली आहेत. काही अबल असे आहेत की त्यांना हात नसले तरी हाताची सर्व कामे ते पायांनी करतात. अगदी गॅस पेटवून स्वयंपाक करण्यापासून सर्व काही ते पायांनी करतात. इतर बाबतीत दुबळे असले तर स्पर्शज्ञानाने गोष्टी जाणतात. डोळे नसले तर त्यांचे कान तीक्ष्ण असतात, कान नसले तर नजर तीक्ष्ण असते. जसे महिलांना अबला असे म्हणले जाते तसेच बालकालाही अबल असे म्हणले जाते. त्याला स्वतःचे स्वतः काहीही करता येत नाही. सर्वच बाबतीत तो इतरांवर अवलंबून असतो. परंतु अश्रापता, भाबडेपणा, निरागसता हा त्याच्या शक्तीचा बिंदू असतो. त्यामुळे त्याने काही केले किंवा काहीही केले नाही तरी त्याचे संगोपन केले जाते. वृद्धापकाळी बालकाप्रमाणे अवस्था होते. स्वतःचे स्वतःला काहीही करता येत नाही. हे वेळीच ओळखून जीवन जगताना जरी इतर सर्व ज्ञान मिळाले तरी आपली निरागसता जपावी. कसलेही गुण चिकटवून घेऊ नये. योग साधना करून निर्गुणी जगावे. वृद्ध झाल्यावर याची ताकद काय आहे त्याची प्रचिती येते. पूर आला की लव्हाळी वागतात आणि स्वतःचे संरक्षण करतात. बांबू पोखरणारा भुंगा कमळाच्या कळीत अडकला तर तो त्या कळीचा भेद करू शकत नाही. ज्यांना शारीरिक ताकद कमी असते त्यांना नियती इतर बाबतीत ताकद देते. अबलांचा गैरफायदा घेणाऱ्यांचा बंदोबस्त करणे हे प्रभूचे काम समजून ते काम करावे. अबलेतील बल, भाग 2. अनेक वेळेला अबल हेच बळ ठरते. त्याचा फायदा अबलांना होतो. त्यांनाही जीवनाचा आनंद घेता येतो. अर्थातच त्याला मर्यादा असतात. हा आनंद इतरांच्या मर्जीवर अवलंबून असतो. यात मिंधेपणाही असतो. परावलंबित्वाची टोचणी असते. इच्छा असूनही स्वावलंबी जीवन जगता येत नाही. आपण दया दाखवण्याची एक व्यक्ती आहोत हा कमीपणा मान्य करावा लागतो. तसेच त्यात अनेक वेळा इतरांना न मिळणारा आनंदही असतो. ताकदीच्या जोरावर बळ दाखवून किंवा वापरून अनेक जण अनेक गोष्टी मिळवतात. त्यांना त्या गोष्टी सहजच मिळत नाहीत. त्याची त्यांना किंमत मोजावी लागते. मग ती पैशाच्या रूपाने, शत्रुत्वाच्या रूपाने, मानहानीच्या रूपाने किंवा आणखी कशा रूपाने असू शकते. परंतु अबलांना स्वतः काहीही न करता अनेक गोष्टी सहजच मिळतात. त्यांना अनेक जण मदत करतात. त्यात अहंकार, सहानुभूती, दया, पुण्यप्राप्ती, सात्विकता, सामाजिक जाणीव इत्यादी अनेक भाव असतात. आंधळा रस्ता ओलांडत असला तर सहजच कोणीही त्याचा हात पकडून त्याला पलीकडे घेऊन जातो. भीक मागणाऱ्यांना भीक घातली जाते. गरीब मुलांना मदत केली जाते. कित्येक जण आपले वाढदिवशी दीनदुबळ्यांना अन्न वस्त्र देतात.
कोणी अशा गरीब मुलांना दत्तक घेतात. अनाथाश्रम स्थापन केले जातात. अशा आश्रमांना दानशूर मदत करतात. अशा आश्रमांमधून जसे जमेल तसे, जसे परवडेल तसे सणवार साजरे केले जातात. आश्रितांना शिक्षण, कामधंदा देऊन स्वावलंबी केले जाते. योग्य स्थळे पाहून लग्ने लावून दिली जातात. असो, आता आपण लाओत्सेच्या मूळ मुद्द्याचा विचार करूया. लहान मूल अनेक वेळा स्थळ काळाचा विचार न करता वागते. ती त्याची निरागसता असते. दुसऱ्या मुलाच्या हातातील खेळणे प्रत्येकाला हवे असते. कोणाच्या घरी गेल्यास ती मोकळेपणाने वावर करतात, कारण अश्रापपणामुळे त्यांना आपपर भाव नसतो. लहान मुलाचा हट्ट शक्यतो पुरा करण्याकडे कल असतो. लहान मुलाच्या हातून काही नुकसान झाले तर सहजच विचार केला जातो की लहान आहे. असे लहान मूल आईने धपाटा घातला तर रडत रडत आईच्याच कुशीत शिरते. इतकी निरागसता असते. हीच विचारसरणी वृद्धाबद्दल असते. अर्थातच हे सर्वस्वी त्या वृद्धावर अवलंबून असते, कारण त्याला सर्व काही जाण असते आणि तरीही त्याला लहान मुलाप्रमाणे सवलती दिल्या जातात. लहान मूल त्याला मिळणाऱ्या सवलतींचा निरागसपणे स्वीकार करते. याच निरागसतेने वृद्धाने त्याला मिळणाऱ्या सवलतींचा स्वीकार केला, मन साफ ठेवले तर पुढील पिढी त्यांचा मान राखते आणि त्यांचा आदरही दिला जातो. लहान मुलाची किंवा वृद्धाची हाडे मऊ ठिसूळ असतात. स्नायू अवयव नाजूक असतात. तरीही त्यांच्या निरागसतेमुळे, अश्रापवृत्तीमुळे, भाबडेपणामुळे सर्वांवर त्यांची पकड घट्ट असते. हरि ओम.